दर्शक हो नमस्कार। उजनीची आज 14 ऑगस्टची सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण पाहणार आहोत। ही अपडेट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे दौंडची आवक वाढलेली आहे, तर कॅनलमधून पाण्याचा विसर्ग जो सोडण्यात येत आहे तो मात्र हळूहळू कमी करण्यात येत आहे। अपडेट संपूर्ण जाणून घेण्याअगोदर आपण A10 मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व इथून पुढे सर्वच महत्त्वाच्या अपडेट। दौंडकडून येणारा विसर्ग हा सकाळी 1819 क्युसेक्स होता, तर आता तो सायंकाळी 6 वाजता 2551 क्युसेक्स होता। भीमा नदी पात्रात अजूनपर्यंत कोणतेही पाणी सोडण्यात येत नाही, सर्व पाणी बंद करण्यात आलेले आहे। सीनामाडा योजनेत पाणी चालू आहे ते 180 क्युसेक्सने असून दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे, तर बोगद्यातून 400 क्युसेक्स, तर कॅनल कालपासून 1300 वरून सकाळी आज तो 900 क्युसेक्स करण्यात आला होता व आता तो 400 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। एकूण विसर्गाची जर बेरीज उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाहिजे तर 1060 असून सायंकाळी 6 वाजता धरणाची टक्केवारी ही 102.45% झालेली आहे। 102% धरण पार झालेलं आहे, तर या धरणामध्ये उजनीत 118.54 TMC एकूण पाणीसाठा जमा झालेला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 54.88 TMC आहे। अशाच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर एक लाईक जरूर करा।